Good morning student. Our next topic is reason for failure of Bohr model. So सगळ्यात आधी आपण दोन पॉइंट बघू. फर्स्ट आहे आपला डी ब्रॉगली प्रपोजल ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर अँड सेकंड आहे आपला हिझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. तो सगळ्यात आधी आपण फर्स्ट बघू. इन बोर मॉडल अन इलेक्ट्रॉन इज रिगार्डेड ॲज अ सर्क्युलर particle regarded as a charged particle moving in a well defined circular orbit and the nucleus. आपण बोर मॉडेलमध्ये बघितलं होतं की जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होतं ऑर्बिटवर रिव्हॉल्व होतं. ठीक आहे. तर डी ब्रॉगलीने काय प्रपोज केलं. डी ब्रॉगली प्रपोज इन 1924 that matter should exhibit a dual behavior. Means काय, that is both particle have a wave-like properties and this means electron have a momentum and p has a property of particle as well as wavelength. Then he gave the relation between lambda and p. So lambda which is equals to h upon me which is equals to h upon p म्हणजेच p which is equals to mv. नेक्स्ट आपला पॉइंट आहे हिझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हा हिझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल काय आहे. इन द इयर 1927 वर्नर हिझनबर्ग स्टेट दॅट अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. इट मीन्स तो जो स्टेटमेंट काय आहे हायझनबर्गनी सांगितलं. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन द एक्झॅक्ट मोमेंटम अँड पोझिशन ऑफ अन इलेक्ट्रॉन्स. दॅट मीन्स in the other words, position and momentum of an electron cannot determine the uncertainty. सेम अनसर्टनिटी प्रिन्सिपल म्हणजेच पोझिशन आणि मोमेंटम आहे ते एकाच वेळेस डिटरमाइन नाही करू शकत. सेम सर्टिनिटी म्हणजेच वर्नियर हायझनबर्गनी काय स्टेटमेंट केलं. इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन द एक्झॅक्ट मोमेंटम अँड पोझिशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. सो त्यांनी काय एक स्टेटमेंट दिलं. मॅथमॅटिकली हायझनबर्ग प्रिन्सिपल इज एक्सप्रेस ॲज डेल एक्स विच इज इक्वल्स टू डेल एक्स इंटू डेल पी greater than equal to h upon 4 pi that is del x into del of mvx. म्हणजेच आपण डेल पीला काय लिहिलं. mvx is greater than or equal to h upon 4 pi. that means del x into del v is greater than or equal to h upon 4 pi where del x is the uncertainty in principal position and del vx or del px which is काय आहे अनसर्टिनिटी इन मोमेंटम. हे झालं आपलं रिझन फॉर फेलियर ऑफ द बोर मॉडेल.